हे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयामधील अ, मुख्यालयामधील ड्रायव्हर जे अधिकाऱ्यांचे ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी महापालिकेने या ठिकाणी एक कार्यालय बनवलंय की त्या ठिकाणी ही लोक बसतात. म्हणजे मग अधिकारी जर कार्यरत असतील तर त्यांना या ठिकाणी थांबण्यासाठी एक वाहन चालक विश्रामगृह या ठिकाणी महापालिकेने बनवलेले आहे. पण ह्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता, अत्यंत बिकट म्हणजे अत्यंत बिकट आहे. या ठिकाणी संबंधित अधिकारी ज्यांचे वाहन चालक आहेत ते एसी मध्ये, एसीच्या दालनात, प्रशस्त दालनामध्ये बसतात. पण या ठिकाणी ह्यांची परिस्थिती आपण बघू शकता की हे सध्या जेवायला ह्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि म्हणजे ही परिस्थिती इतकी कठीण आहे. आपण स्मार्ट सिटी मध्ये राहतो आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे यांना टेबल खुर्च्या देखील ह्या ठिकाणी देण्यात आलेले नाही आहेत. ही प्रामाणिकपणे हे ड्रायव्हर लोक ह्या ठिकाणी बसतात. ऊन पाऊस वारा या भिंतीचे सर्व म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थिती अशी आहे की भिंतीचं प्लास्टर देखील निघालेलं आहे. इतकी कठीण परिस्थिती आहे की हा आहे वॉश बेसन. आपण स्मार्ट सिटी मध्ये स्वच्छ अभियान आपण राबवतो, पण या ठिकाणी कर्मचारी अशा प्रकारे स्वतःला स्वच्छ ठेवतात की या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे दैनंदिन वापरायचं यांचं वॉश बेसिन आहे. आणि स्वच्छ मुबलक पाणी आपण देतो की नाही माहित नाहीये, पण या ठिकाणी ह्याची परिस्थिती तुम्ही बघा, इतकी बिकट आहे वॉटर कूलरची. पण या परिस्थितीमध्ये ही लोक कामं करतात. खरं म्हणजे महापालिका आयुक्तांनी या ठिकाणी स्वतः पाहणी करून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. पण असं न करता या ठिकाणी अशाच घाणेरड्या असुविधेमध्ये आपले ड्रायव्हर बंधू या ठिकाणी बसतात, दैनंदिन याच्यासाठी बसतात आणि ह्याच ठिकाणी आपलं दिनचर्या करतात. अधिकारी बोलवतील तेव्हा ते गाडीवर जातात आणि बाकीच्या वेळेस या ठिकाणी बसतात. तर यांची परिस्थिती आपण बघावी. ही आहे महापालिकेची खरा चेहरा म्हणायला हरकत नाहीये. की बाहेरून खूप चांगलं चांगलं दाखवतात, अधिकाऱ्यांचे दालन सुसज्ज, सर्व काही खूप छान. पण या ठिकाणी महापालिकेचेच कर्मचाऱ्यांची परिस्थिती आपण बघा, कुठल्या परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी ते दैनंदिन रोजचं जीवन जगतात. आणि या ठिकाणी इतरही खाजगी वाहनांचे ड्रायव्हर देखील या ठिकाणी बसतातच. मग सर्व दालनांवर महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, गटनेत्यांचे दालनांवर लाखो रुपये आपण खर्च केले आणि या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या दालनांवर आपण तुटपुंजाही पैसा खर्च करू शकत नाही. मग ही महापालिका काय करते असा सवाल महापालिका आयुक्त यांना विचारला जात आहे.